गुलाबराव पाटलांना वाटलं असेल की माऊलींनी पक्षात प्रवेश केलाय असं राऊत म्हणाले। गुलाबरावांना स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षात प्रवेश करतायत असं संजय राऊत म्हणतात। तर श्रद्धेच्या ठिकाणी जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करण्याची आवश्यकता असावी असं वडेट्टीवार म्हणतात। देवाच्या दर्शनाला जाताना किती फटका बसला असं म्हणणं योग्य नाहीये असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलंय। हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का। बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय। त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडला असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे। मूर्ख लोक आहेत। असं मी VIP दर्शनाचा फटका काय बसतो। खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे। शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही। तटकरे पटेलांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनाही भेटीची कल्पना नव्हती असंही कळतंय। भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांची आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांनाही वर्षावरील बैठकीबाबत कल्पना नव्हती। काल तटकरे यांनी फडणवीसांसोबतच्या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना दिली। काल देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची तटकरे, मुश्रीफ आणि भुजबळांसोबत चर्चा झाली। यावेळी तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना फडणवीसांच्या भेटीमागचं कारण सांगितलं। 14 तारखेला रात्री तटकरे आणि पटेल यांच्याकडून वर्षावर फडणवीसांची भेट घेण्यात आली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते अंजली दमानिया यांचा हल्लाबोल। सुनेत्रा पवारांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलंय असं अंजली दमानिया म्हणतात। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो असंही दमानिया यांनी म्हटलंय। की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघेही अतिशय कपटी नेते आहेत आणि सुनेत्रा पवारांनाही जितकं लवकर कळेल तितकं बरं। आत्ताच्या घटकेला ज्या एका व्यक्तीने एक पत्र लिहून आयोगाला कळवलंय की त्यांचं जे निवडणूक झाली होती ती बेकायदेशीर आहे, हे सगळं कट होताना दिसतंय आणि सुनेत्रा पवारांना कळत नाहीये कारण त्या राजकारणातल्या तितक्याशा नाही आहेत। त्यामुळे ही माणसं काय करू शकतील याचा काहीच नेम नाही, हे त्यांना समजलं तर बरं होईल। मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काही गैर नाही असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। तटकरे पटेलांच्या फडणवीसांच्या भेटीवर भरणे यांचं हे वक्तव्य। भेटीमागे राजकीय कारण नव्हतं, त्यांच्या कामासाठी गेले होते असंही भरणे यांनी म्हटलंय। नेत्याला भेटणं किंवा त्याच्याबरोबर नेत्यांना एकमेकाला भेटणं आणि मुख्यमंत्र्याला भेटणं यात मला त्यात कुठलंही गैर वाटत नाही। जयंत पाटील म्हणता तुम्ही, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, ही सगळी जुनी मंडळी, ती जुनी सगळी एकत्र आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि एकत्र ती त्यात मैत्री असणं किंवा एकत्र बोलणं, एकत्र भेटणं यामध्ये मला गैर काय वाटत नाही। मग पक्ष नेतृत्वाच्या किमान कानावरती असणं गरजेचं आहे। मग त्यांनाच अंधारात ठेवून अशा पद्धतीच्या घडामोडी करतायत का पक्ष नेतृत्व? असं नाही। सुनेत्रा वहिनींचं त्यात, सुनेत्रा वहिनीला माहिती आहे ना, शेवटी आम्ही जातो पक्षाची माणसं, आम्ही एकत्र सगळे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो। एखाद्याला भेटणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं यामध्ये माझं म्हणणं आहे की खरंच चुकीचा अर्थ काढून